मिरजेतील प्रभाग 6 मधील राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे उमेदवार आणि माजी महापौर मेनुद्दीन बागवान यांच्या उमेदवारी अर्जावर भाजपाचे उमेदवार अल्लाबक्ष इलाही गाडेकरी यांनी वाहनाचा गैरवापर आणि थकीत रकमेबाबत आक्षेप घेतला होता। दोन्ही बाजूचं म्हणणे ऐकून निवडणूक निर्णय अधिकारी लष्करे यांनी मेनुद्दीन बागवान यांच्या विरोधातील अर्ज फेटाळून लावला। मेनुद्दीन बागवान यांचा अर्ज वैध ठरलाय। मिरजेतील प्रभाग 6 मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे इच्छुक उमेदवार माजी महापौर मेनुद्दीन बागवान यांच्या उमेदवारीवर प्रभाग 6 मधील भाजपचे उमेदवार अल्लाबक्ष इलाही गाडेकरी यांनी निवडणूक आयोगाकडे मेनुद्दीन बागवान यांनी सभापती असताना महापालिकेच्या वाहनाचा गैरवापर करून थकबाकी ठेवली होती, थकबाकी भरली गेली नाही अशी तक्रार केली होती। तसेच महापालिकेचे त्यावेळचे तत्कालीन आयुक्त वैभव साबळे यांनी त्यांना नोटीस दिली होती अशी तक्रार केली। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याबाबत सुनावणी घेतली। मेनुद्दीन बागवान यांनी महापालिकेच्या वाहनाचा केलेला गैरवापर आणि दंड याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आणि तक्रारदार अल्लाबक्ष गाडेकरी आणि मेनुद्दीन बागवान या दोघांचंही म्हणणे ऐकून घेऊन तसेच महापालिकेच्या थकीत दंड याबाबत माहिती घेतली। महापालिकेने कुठल्याही प्रकारची शास्ती रकमेबाबत ठेवण्यात आलेली नाही, त्यामुळे मेनुद्दीन बागवान यांच्या विरोधातील अर्ज फेटाळण्यात आला। रात्री उशिरापर्यंत म्हणणे मांडण्यात येत होते। दोन्ही बाजूच्या कायदेतज्ञांनी कायद्याचा कीस पाडला। दोन्ही बाजूच्या समर्थकांनी मिरज महापालिका आवारात प्रचंड गर्दी केली। पोलिसांनी महापालिकेसमोर फौजफाटा तैनात केलाय। दोन्ही बाजूचे वातावरण तणावपूर्ण होतं। रात्री उशिरापर्यंत सुनावणी सुरू होती। मेनुद्दीन बागवान यांचा अर्ज वैध ठरल्यानंतर समर्थकांनी एकच जल्लोष केला। नमस्कार, मी ॲडव्होकेट अजिंक्य चंद्रशेखर कुलकर्णी, भारतीय जनता पार्टीतर्फे सर्व उमेदवारांची जे ॲडव्होकेसी आहे किंवा सर्व उमेदवारांच्या अनुषंगानं मी वकील म्हणून त्यांचं काम पाहतोय आणि पार्टीनं मला तसा अधिकार दिलेला आहे। त्यानुसार आज आपण जमलो याच्यासाठी की प्रभाग क्रमांक 6 सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 ते 2026 ह्याच्यामध्ये प्रभाग 6 मध्ये इच्छुक उमेदवार श्री मेनुद्दीन शमशुद्दीन बागवान यांच्याविरुद्ध आम्ही तक्रारी अर्ज दाखल केलेला आहे। आमचं म्हणणं असं आहे की आमचे तक्रारदार उमेदवार आमच्या इथं आहेत, त्यांचं नाव आहे अल्लाबक्ष गडेकरी। हे अल्लाबक्ष गडेकरी आमच्या भाजप पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केलेले आहेत। त्यांच्यातर्फे आम्ही अर्ज पुटअप केलेला आहे माननीय निवडणूक अधिकाऱ्यांसमोर। तर आमचा तक्रारी अर्ज असा आहे की सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेमध्ये श्री मेनुद्दीन शमशुद्दीन बागवान यांनी महानगरपालिकेच्या गाडीचा हा गैरवापर केलेला होता आणि त्यानुसार तत्कालीन उपायुक्त श्री वैभव साबळे साहेब यांनी सदर मेनुद्दीन बागवान साहेब यांना दिनांक 26/12/2024 नोटीस दिलेली होती आणि त्याबद्दल त्यांना विचारणा केलेली होती की आपण अशा प्रकारे बेकायदेशीररित्या वाहनाचा उपयोग केलेला आहे आणि त्यासाठी दंड रक्कम तुम्हाला का आकारण्यात येऊ नये अशा प्रकारची शोकाज नोटीस त्यावेळेच्या तत्कालीन उपायुक्त वैभव साबळे यांनी श्री मेनुद्दीन शमशुद्दीन बागवान यांना नोटीस दिलेली होती। आणि आमचं म्हणणं तेच आहे आजसुद्धा की मेनुद्दीन बागवान साहेब यांनी सदरच्या नोटिसीचा उल्लेख कुठल्याही प्रकारे या प्रतिज्ञापत्रामध्ये किंवा निवडणुकीच्या अर्जामध्ये नमूद केलेला नाही आहे। त्यामुळे ह्या पूर्ण इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया किंवा राज्य निवडणूक आयोग याची त्या उमेदवारांनी फसवणूक केलेली आहे। आणि मुळामध्ये आता जो आम्ही तक्रारी अर्ज दिला आहे हा तक्रारी अर्ज आणि त्यांचा उमेदवारी अर्ज हा माननीय निवडणूक अधिकारी माननीय निवडणूक निर्णय अधिकारी यांनी प्रलंबित ठेवलेला आहे। अजूनसुद्धा त्याच्यावर निर्णय झालेला नाही आहे आणि सदरच्या आमच्या तक्रारीप्रमाणे अहवाल मागवण्यासाठी सदरची फाईल ही सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त श्री गांधी साहेब यांच्याकडे पाठवण्यात आलेले आहे आणि तोपर्यंत हा आमचा अर्ज आणि निर्णय हा प्रलंबित ठेवण्यात आलेला आहे। आणि यामध्ये अद्याप रक्कम निश्चित होऊन तशी नोटीस बजावलेली नाही, त्याबाबत काय सबळ पुरावे दाखल केलेत का? बघा, तुमचा प्रश्न बरोबर आहे की कुठल्याही प्रकारे जरी रक्कम ह्याच्यामध्ये अजून कन्फर्म झालेली नसली तरी रकमेबाबतचा खुलासा हा कोणत्याही प्रकारे उपायुक्त किंवा आयुक्त हे उमेदवाराला देत नसतात। त्यामुळेच या रकमेचा खुलासा होण्यासाठीच ही जी फाईल आहे ती आपण आयुक्त सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका यांच्याकडे आपण रिपोर्ट घेण्यासाठी माननीय
निवडणूक आयोगानं पाठवलेलं आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी, जर त्यांना ही नोटीस पोचलेली होती तर त्या नोटिसीचा खुलासा त्यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये का केला नाही? त्यामुळे हे दोन प्रश्न खूप मोठ्या ऐरणीवर आलेले आहेत. त्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की हा उमेदवारी अर्ज हा अवैध ठरवण्यात यावा आणि त्यांची उमेदवारी ही रद्द करण्यात यावी. आज छाननीच्या वेळी BJPचे अल्लाउद्दीन गडकरी आणि अपक्ष उमेदवार बागवान या दोघांनी माझ्या अर्जावर आक्षेप घेतला होता. आक्षेप आज आमच्या वकिलांनी आपल्या सविस्तर त्यांनी म्हणणं मांडला. पण म्हणणं मांडत असताना मी महानगरपालिकेचा गटनेता असताना जे काही वाहन वापरली होती ते वाहन मी बेकायदेशीर वापरलेले आहे आणि त्याचं देणं लागतो असं प्रकारची त्यांची मागणी होती. पण कायदा नियमाप्रमाणे आज अखेर मला आयुक्तांनी किंवा महानगरपालिकेतर्फे असली कुठलीही नोटीस आलेली नाही. माझ्यावर कुठलाही दोष तिने सिद्ध करून तुम्ही महानगरपालिकेचे इतके पैसे भरणे आहे, आज अखेर असली कुठलीही नोटीस मला प्राप्त झालेली नाही. त्यामुळे त्यांनी केलेली तक्रार हा तक्रारग्रस्त नाही. पण जे काही लोकांनी तक्रार केलेली आहे ते माझ्यासमोर इलेक्शन लढण्यासाठी घाबरतात, ते न टिकू शकत नाही. पण त्यांचा एकमेव पर्याय आहे, त्यांचा अर्ज बाद करून आपण निवडून येऊ शकतो का? पण असं काय होणार नाही. जे कायद्यावर नियम सोडून प्रशासन असेल, निवडणूक आयोग असेल असा कुठलाही निर्णय देऊ शकणार नाही. 5:30 आता आमच्या वकिलांनी त्यांच्या वकिलांना एकमेक ॲग्रीमेंट केलेलं आहे. 5:30 वाजेपर्यंत निवडणूक अधिकारी आपला निर्णय देईल. जे निर्णय देईल ते आम्ही मान्य करू. एकाने कोणतरी अर्ज केला होता, ते अर्ज केला आणि परत माग घेतला असं काय झालं का? हो, असं कळतंय मला. तिने अपडेटच्या जेव्हा तिने आपला अर्ज माघार घेतलं असं काय जादू झाली की अर्ज का केला आणि अर्ज मागं का घेतला? आता ते त्यांना विचारलं पाहिजे त्यांनी अर्ज मागं का घेतला. त्यांनी अर्ज मागं तक्रार त्यांनी केली आणि त्यांनी अर्ज मागं घेतले. तुम्ही त्यांना विचारा अर्ज का मागं घेतला. तिच्यावर मी भाष्य करणं योग्य नाही.